सगळ्यांना ठीक आहे. जर नसेल तर मी तुम्हाला सगळ्यांना पीडीएफ टाकतो, ती पीडीएफ फक्त ओपन करा सगळ्यांनी. आर्थिक विकासाचे सिद्धांत आपल्या चॅनलवरती पीडीएफ पोस्ट केलेली आहे. पीडीएफ पेक्षा तुम्ही स्क्रीनवरती लक्ष द्या, कारण काही गोष्टी मी हायलाइट केल्यात त्याच आपल्याला फक्त बघायच्यात. पीडीएफ मध्ये शोधत बसाल तर तुम्हाला सापडणार नाही. आर्थिक वृद्धी आणि विकास हे बघतोय आपण. आय होप सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे. ठीक आहे, सुरुवात करूया. बघा, याच्यामध्ये काही डेफिनेशन्स वगैरे दिलेले आहेत. आर्थिक वृद्धी आणि विकास संकल्पना, आणि आपल्याला राज्यसभा प्रिलिम्स 2023 ला एक डेफिनेशन विचारली होती शंपेटरची. ठीक आहे, तर या डेफिनेशन इथून आपल्याला दिसतात की वायसीएमओच्या पुस्तकामध्ये स्पष्टपणे दिलेल्या आहेत. तर बघून घेऊया, आणि तुम्हाला हे पाठ करायचे डेफिनेशन, कारण परत एकदा त्याच्यावरती प्रश्न वगैरे येऊ शकतो. तर आर्थिक विकास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आर्थिक विकास कसा असतो, गुणात्मक असतो, आणि आर्थिक वाढ जी असते ती संख्यात्मक असते. आणि यामध्ये आपण जर बघितलं याच्या व्याख्या काही दिलेल्या आपल्याला दिसतात. मायर आणि बाल्डविनची व्याख्या बघूया. मायर आणि बाल्डविन. ठीक आहे, इथे दिसते मायर आणि बाल्डविनची व्याख्या. काय आहे व्याख्या? आर्थिक विकास एक अशी प्रक्रिया आहे ज्या अंतर्गत देशाच्या वास्तविक दरडोई उत्पन्नात दीर्घकालीन वाढ घडून येते. म्हणजे मायर आणि बाल्डविन यांचं असं म्हणणं आहे की पर कॅपिटा इन्कम मध्ये दीर्घकालीन वाढ घडून येते. ठीक आहे, वास्तविक दरडोई उत्पन्नात. ठीक आहे, रिअल पर कॅपिटा इन्कम मध्ये दीर्घकालीन वाढ घडून येत असेल तर त्याला आर्थिक विकास म्हणायचा, असं कोण म्हणते? तर मेयर आणि बाल्डविन म्हणतात. किंडल बर्जर बघा, किंडल बर्जरची काय व्याख्या आहे? अधिक उत्पादन व ते ज्यामुळे शक्य होते त्या तांत्रिक व संस्थात्मक व्यवस्थेतील बदल म्हणजे आर्थिक विकास होय. कोणाची डेफिनेशन आहे? किंडल बर्जरची. मग यामध्ये किंडल बर्जरने कशावरती भर दिलेला आहे? तांत्रिक आणि संस्थात्मक व्यवस्थेतील बदलावरती भर दिलेला आहे. ठीक आहे, तांत्रिक व संस्थात्मक व्यवस्थेतील बदल जो आहे तो कोणासाठी महत्वाचा आहे? तर तो किंडल बर्जरसाठी महत्वाचा आहे. बघा, हे राज्यसेवा मेन्ससाठी तेवढंच महत्वाचं आहे. प्रिलिम्सला पण याच्यावरती क्वेश्चन विचारले लागलेत, त्यामुळे व्यवस्थित सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे की कीवर्ड पकडायचे प्रत्येकामधले. किंडल बर्जर मध्ये आपण टेक्नॉलॉजी हा कीवर्ड पकडू शकतो आपण. ठीक आहे, टेक्नॉलॉजी हा कीवर्ड पकडतो. तांत्रिक आणि संस्थात्मक व्यवस्थेत बदल, असं कोण म्हणते? किंडल बर्जर. मेयर आणि बाल्डविन काय म्हणतात? तर पर कॅपिटा इन्कम मध्ये लॉंग टर्म जी काही ग्रोथ होते त्याला आपण विकास म्हणू, असं मेयर आणि बाल्डविनच्या म्हणण्याप्रमाणे विकासाची व्याख्या आहे. आणि किंडल बर्जरची व्याख्या काय? तांत्रिक आणि संस्थात्मक व्यवस्थेतील बदलावरती भर किंडल बर्जरने दिलेला आहे. आणि तांत्रिक आणि संस्थात्मक बदल होत असतील तर त्याला आर्थिक विकास म्हणायचा, असं कोण म्हणतंय? किंडल बर्जर म्हणतात. किंडल बर्जर. त्यानंतर मॅडिसनची डेफिनेशन काय? श्रीमंत राष्ट्रांच्या उत्पन्न स्तरातील वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी. बघा, लक्षात घ्या, जर समजा डेव्हलप्ड नेशन्स असतील, जसं की US आहे, युरोपियन कंट्रीज आहेत, त्यांच्या उत्पन्न स्तरात वाढ झाली तर त्याला काय म्हणायचं? आर्थिक वृद्धी म्हणायचं. पण हेच जर गरीब राष्ट्रांच्या उत्पन्न स्तरातील वाढ झाली तर त्याला काय म्हणायचं? आर्थिक विकास म्हणायचं. बघा, मॅडिसनची डेफिनेशन थोडीशी वेगळी आहे. विकसित राष्ट्रांसाठी काय? विकसित राष्ट्रांच्या उत्पन्नामध्ये जर वाढ होत असेल तर त्याला ग्रोथ म्हणायचंय, ग्रोथ, आर्थिक वृद्धी म्हणायचंय. आणि जर समजा विकसनशील राष्ट्र किंवा मग गरीब राष्ट्र आहेत, गरीब राष्ट्रांच्या उत्पन्नामध्ये वाढ होत असेल तर त्याला आर्थिक विकास म्हणायचा, असं कोण म्हणते? मॅडिसन. उर्सुला हिक्स हे आयोगाचे फेवरेट आहेत. उर्सुला हिक्स यांच्यावरती बऱ्याच वेळेस आयोगाने यांचं ऑप्शन मध्ये तरी आपल्याला उर्सुला हिक्स दिसतात, त्यांचे डेफिनेशन वगैरे विचारलेले आहेत. मला वाटतं पॉवर्टीच्या बाबतीत त्यांचा यावरती एक क्वेश्चन विचारला होता उर्सुला हिक्स यांनी, की पॉवर्टीच्या मेजरमेंट मध्ये त्यांनी कशाला अपोज केलं वगैरे. हा क्वेश्चन मेन्सला विचारला होता उर्सुला हिक्स यांच्यावरती. तर उर्सुला हिक्स यांची विकासाची व्याख्या काय? बघा, विकसित देशातील आर्थिक प्रगती वृद्धी, तर अविकसित देशातील आर्थिक प्रगतीत विकास. तुम्हाला मॅडिसन आणि हिक्स यांच्या व्याख्येमध्ये साम्य दिसतं. मॅडिसन पण तेच म्हणतायत आणि उर्सुला हिक्स पण तेच म्हणतात. मॅडिसन काय म्हणतायत की जर तुम्ही डेव्हलप्ड नेशन्स मध्ये जर उत्पन्नाच्या स्तरामध्ये वाढत असेल त्याला आर्थिक वृद्धी म्हणायचंय, आणि समजा डेव्हलपिंग नेशन मध्ये जर वाढत असेल तर त्याला विकास म्हणायचंय. इथे आपल्याला तेच दिलेलं उर्सुला हिक्स काय म्हणतात? विकसित देशातील आर्थिक प्रगतीची वृद्धी म्हणा आणि अविकसित देशातील आर्थिक प्रगतीची विकास म्हणा. ओके, आवाजाचा कोणाला काही प्रॉब्लेम आहे? स्क्रीन दिसत नाही का मॅडम तुम्हाला? स्मिता मॅडम, बघा, ज्यांना स्क्रीन दिसत नाही त्यांना पेज नंबर 11 आहे. बघा, पीडीएफचा पेज नंबर 11 आहे. ओके, पेज नंबर 11 आहे. 11. त्यानंतर बघा, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासातील फरक हा आपल्याला माहित असतो, एवढं काही त्यातून दिलेलं नाहीये. ठीक आहे, हे जर समजा ग्राफ विचारला तरच ठीक आहे. हे तुम्हाला ब जो बिंदू दिसतोय, हा ब जो बिंदू दिसतोय, इथे विकास झालेला नाहीये, अविकसित अर्थव्यवस्था असं म्हणतात. क जो बिंदू आहे तो विकास झालेला आहे. हे या फक्त ग्राफमध्ये एवढं सांगितलं त्यांनी, बाकी काही नाही एवढं. उत्पादन शक्यता वक्र, प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व, आधारी आर्थिक वृद्धी आणि विषय वस्तूचे उत्पादन.
ओके, स्लो घेऊ. ओके. हा, त्यानंतर आता बघूया. याबरोबरच आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या संकल्पनामधील फरक स्पष्ट करण्यासाठी काही अर्थतज्ञांनी मांडलेले प्रमुख मुद्दे. जे के मेहता काय म्हणतात बघा, जे के मेहता. ठीक आहे. आपल्या भारतातले आहेत त्यामुळे थोडंसं आपल्याला यांच्यावरती जास्त लक्ष द्यायचं आहे. जे के मेहता मेन्स किंवा प्रिलिम्स कुठेही प्रश्न विचारला जाऊ शकतो जे के मेहता यांच्यावरती. काय दिले जे के मेहता काय म्हणतात? येस, सॉरी, शंपेटर आपण मिस केला वाटतं. येस, शंपेटर मिस केला. शंपेटर काय, शंपेटर काय म्हणतोय आपण बघितलं असेल सगळ्यांनी, 2023 मध्ये प्रिलिम्सला प्रश्न विचारला होता शंपेटरवरती, की आर्थिक विकास, शंपेटरच्या म्हणण्याप्रमाणे आर्थिक विकास हा अर्थव्यवस्थेच्या स्थैतिक अवस्थेतील उत्स्फूर्त बदल असून विकासाची प्रक्रिया खंडित किंवा तुटक असू शकते. ठीक आहे. शंपेटर काय म्हणतोय, विकासाची प्रक्रिया ही खंडित असू शकते किंवा तुटक असू शकते. आणि या उलट अर्थव्यवस्थेमध्ये दीर्घकाळात संतपणे व सातत्याने होत जाणारा बदल म्हणजे वृद्धी होय. बघा, लक्षात घ्या. विकासाची प्रक्रिया खंडित असू शकते, पण वृद्धीची प्रक्रिया कशी होते? सातत्याने होते. ठीक आहे. वृद्धीची प्रक्रिया सातत्याने होते. ग्रोथ ही कन्सिस्टंट आहे आणि विकास किंवा डेव्हलपमेंट ही तुटक असू शकते, असं शंपेटर म्हणतात. अर्थव्यवस्थेमध्ये दीर्घकाळात संतपणे व सातत्याने होणारा बदल म्हणजे वृद्धी होय. वृद्धीच्या स्वरूपात होणारा बदल बचत दर आणि लोकसंख्या यातील सामान्य वाढीमुळे घडून येतो. म्हणजे जो काही सेव्हिंग्स रेट आहे हा वाढला किंवा मग लोकसंख्या यातील सामान्य वाढीमुळे ग्रोथ घडून येते, असं शंपेटर म्हणतात. ओके, पुढे बघूया. आता जे के मेहता यांच्या बाबतीत बघू. जे के मेहता काय म्हणतात? आर्थिक वृद्धीच्या प्रक्रियेतील बदल संख्यात्मक क्वांटिटेटिव्ह, तर आर्थिक विकासाच्या प्रक्रियेतील बदल गुणात्मक क्वालिटेटिव्ह स्वरूपाचे असतात. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जे काही ग्रोथ असते ती क्वांटिटेटिव्ह असते आणि डेव्हलपमेंट जे असते ते गुणात्मक किंवा क्वालिटेटिव्ह असते. ठीक आहे. विकसित देशातील उपलब्ध साधने, तंत्रज्ञान इत्यादी विचारात घेता तेथील अर्थव्यवस्थेतील बदल हा वाढीशी संख्यात्मक निगडीत असतो. तर याउलट अविकसित तथा विकसनशील देशातील उपलब्ध साधने, तंत्रज्ञान विचारात घेता अर्थव्यवस्थेतील बदल विकासाचे किंवा गुणात्मकतेशी निगडीत असतात. ओके. तर हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं की काय नेमका फरक काय. जे के मेहताची व्याख्या, जे के मेहताची व्याख्या ही आपल्याला उर्सुला हिक्स आणि मॅडिसन यांच्यासोबत जुळताना दिसते. मॅडिसन असेल, उर्सुला हिक्स असेल किंवा मग जे के मेहता असतील, हे जवळपास फिरून फिरून तेच सांगतात की तुम्ही जे काही डेव्हलप्ड नेशन्स आहेत जसं की अमेरिका वगैरे आहे, त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होत असेल तर ती वृद्धी झाली आणि अविकसित राष्ट्र आहेत त्यांच्या उत्पन्नात वृद्धी होत असेल तर विकास झाला. ठीक आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर बॉने, ठीक आहे, प्राध्यापक बॉने हे काय म्हणतात बघा, विकसनशील देशात अर्थव्यवस्थेच्या विविध घटकात वाढ करून ती टिकवण्यासाठी काही प्रमाणात मार्गदर्शन आणि नियमनाची गरज असते. याला आर्थिक विकास म्हणतात. एक लक्षात घ्या गोष्ट की आपल्या देशामधली जी गव्हर्नमेंट आहे आपली, ते एका प्रकारे प्लॅनिंग मध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करत होती आधी सुरुवातीला. नियोजनामध्ये सरकारचा प्रमुख सहभाग होता सुरुवातीला. आपली अर्थव्यवस्था सुरुवातीला कशी होती की सरकार रेग्युलेट करायचं सगळ्या गोष्टी. ठीक आहे. म्हणजे बघा, विकसनशील देश होतो आपण आणि विकसनशील आता सुद्धा आहोत, पण विकसनशील देशामध्ये अर्थव्यवस्थेच्या विविध घटकात वाढ करून ते टिकवण्यासाठी काही प्रमाणात मार्गदर्शन आणि नियमनाची गरज असते. हे मार्गदर्शन आणि नियमन कोण करतं? सरकार करतं. ठीक आहे. मार्गदर्शन आणि नियमन करण्याचं काम सरकारचं आहे. तर लक्षात घ्या, विकसनशील देशामध्ये मार्गदर्शन आणि नियमनाची गरज असते आणि याला आर्थिक विकास म्हणतात, असं बॉने यांची डेफिनेशन आहे. तर डेव्हलप्ड इकॉनॉमी ज्या असतात, विकसित अर्थव्यवस्था, यामध्ये उद्योजकता, शिक्षण इत्यादींचा स्तर उच्च पातळीवर असतो. अशा अर्थव्यवस्थांमध्ये विकासाची प्रक्रिया स्वयंस्फूर्त असते, म्हणजेच सरकारचा हस्तक्षेप मिनिमम असतो. कुठे? विकसित अर्थव्यवस्थांमध्ये. ठीक आहे. आपल्यासारख्या देशांमध्ये विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये सरकार हस्तक्षेप करत असतं, सरकार मार्गदर्शन करत असतं, सरकार नियमन करत असतं. विकसित अर्थव्यवस्थांमध्ये विकासाची प्रक्रिया ही स्वयंस्फूर्त असते आणि या अर्थव्यवस्थेला नियमनाची फारशी गरज नसते. त्यामुळे विकसित अर्थव्यवस्थेतील प्रगतीला आर्थिक वृद्धी म्हणता येते. ठीक आहे. जवळपास फिरून फिरून सगळेजण तेच सांगतात. आणि याबरोबरच मॅडिसन, शंपेटर, उर्सुला हिक्स इत्यादी अर्थशास्त्रज्ञांनी देखील आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यामधील फरक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. पुढे तेच दिले की व्याख्या वगैरे, विकसनशील अवस्था, क्रम, संख्यात्मक, गुणात्मक फरक, साधनांची स्थिती, हे एवढं नाहीये महत्वाचं. आवाज येतोय ना सगळ्यांना? मेजॉरिटी लोकांनी जर कमेंट केलं ना तर मग मी थोडंसं हे करेन. आवाज
एक मिनिट, मी लिंक पोस्ट करतो परत एकदा. हा हा, बघा आता पुढे. आता येतोय ना आवाज? कुठून मिस झालं? आता येत असेल आवाज? हा, आणखीन एक डेफिनेशन आहे याच्यामध्ये, लेविस यांची, ही आपल्याला याच्यामध्ये दिलेली दिसते पुस्तकात वगैरे. राज्यसेवा मेन्स 2023 ला एक प्रश्न विचारला होता की आर्थिक विकास म्हणजे दरडोई उत्पन्नात वाढ होणे होय. ही आर्थिक विकासाची व्याख्या कोणी केली? लेविस यांनी केली होती. लेविस, ठीक आहे, प्रा लेविस. लिंक पासून मिस झालं. अच्छा, आता येतो आवाज सगळ्यांना? ओके, ठीक आहे. लेविस यांची व्याख्या बघा. पर कॅपिटा इन्कम मध्ये वाढ म्हणजे आर्थिक विकास, असं कोणी सांगितलं? पर कॅपिटा इन्कम मध्ये वाढ, पर कॅपिटा इन्कम मध्ये वाढ होणं म्हणजे आर्थिक विकास आहे, अशी व्याख्या लेविसने सांगितली. लक्षात ठेवा, विचारलं होतं राज्यसेवा मेन्सला. ठीक आहे, लेविस यांची व्याख्या काय? पर कॅपिटा इन्कम मध्ये वाढ झाली म्हणजे आर्थिक विकास झाला, अशी लेविस यांची व्याख्या आहे. आणि आपल्याला, आपण प्रा वायनर यांच्या अविकसितपणाच्या 2 कसोट्या बघत होतो. प्रा वायनर यांनी 2 कसोट्या सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, यामध्ये जर बघितलं आपण तर दरडोई उत्पन्न वाढवण्याची सुप्त शक्ती त्या देशाजवळ आहे का, आणि दुसरं म्हणजे भविष्यात वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता वाढलेली दरडोई उत्पन्न त्या देशाला टिकविता येणार आहे का. म्हणजे लक्षात घ्या, लोकसंख्या वाढल्यावरती पर कॅपिटा इन्कम कमी होतं. म्हणजे लोकसंख्या जर वाढत असेल तर पर कॅपिटा इन्कम काय टिकणार नाही, म्हणजे पर कॅपिटा इन्कम कमी होईल ना, ऍव्हरेज निघतं पर कॅपिटा इन्कम म्हणजे. मग भविष्यात वाढणं, जर समजा लोकसंख्या वाढली तर दरडोई उत्पन्न आपल्याला ते टिकवता येणार नाही. या 2 कसोट्या प्रा वायनर यांनी सांगितल्या होत्या. 2 कसोट्यावरती प्रश्न राज्यसेवा मेन्सला येऊ शकतो किंवा प्रिलिम्सला पण येऊ शकतो. ओके, हे बघा. आता अविकसित अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये काय आहेत? शेती हा प्रधान व्यवसाय असतो, वाढती लोकसंख्या असते, अपुरे भांडवल असतं, मागासलेले तंत्रज्ञान असतं. ठीक आहे, त्यानंतर दारिद्र्याचे दुष्चक्र असतं, त्यानंतर पुढे दिले सार्वत्रिक दारिद्र्य असतं, त्यानंतर आर्थिक मागासलेपणा असतो, नैसर्गिक साधन सामग्रीचा अपुरा वापर इथे दिसतो आपल्याला. ओके, आवाज वगैरे गेला, स्क्रीन गेली तर लगेच सांगा, कळणार नाही तुम्हाला, लिंकच होणार नाही, काही कोणालाही लिंक लागणार नाही. ओके, बघा. त्यानंतर प्राथमिक वस्तूंची निर्यात आणि यंत्रसामग्रीची आहेत, म्हणजे आपण ऍग्रिकल्चरल गुड्स, हो सगळ्यांसाठीच इम्पॉर्टंट आहे. एस की कंबाईन वगैरे करताय ना तुम्ही, सगळ्यांनाच हे महत्वाचं आहे, कुठल्याही परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. कंबाईनला एकदम बेसिक सिलेबस दिलाय मेन्सला, आणि ऍडव्हान्स क्वेश्चन विचारलेत मेन्सला कंबाईनच्या, त्यामुळे असं काहीच समजू नका तुम्ही. पुढे बघूया. प्राथमिक वस्तूंची निर्यात आणि यंत्रसामग्रीच्या आहेत, या गोष्टी होत असतात. त्यानंतर आता आर्थिक विकासाची निर्देशक आहे, उत्पन्न निर्देशक. प्रा सायमन कुझनेट्स, प्रा यंग, प्रा मायर बाल्डविन इत्यादी अर्थतज्ञांनी राष्ट्रीय उत्पन्नात होणाऱ्या वाढीला आर्थिक विकासाचे दर्शक मानले आहे. कोणी मानले? कुझनेट्स, यंग, मेयर आणि बाल्डविन या अर्थतज्ञांनी राष्ट्रीय उत्पन्नात होणाऱ्या वाढीला आर्थिक विकासाचे दर्शक मानले आहे. ठीक आहे, पुढे बघूया. जीवनमान निर्देशांक. त्यानंतर उत्पन्न निर्देशांकातील दोष दूर करून लोकांचे आर्थिक कल्याण व राहणीमानाची कसोटी अधिक स्पष्ट करण्यासाठी जीवनमान निर्देशक विचारात घेतला जातो.
अर्थतज्ञ ओकन आणि रिचर्डसन यांच्या मते राष्ट्रीय उत्पन्न तथा दरडोई उत्पन्नाच्या वाढीबरोबर लोकांचे जीवनमान उंचावलेच असे नसून जीवनमान स्तर हा मूलतः उपभोगाच्या स्तरावर अवलंबून असतो. कन्झम्पशन जे असतं, एखादी व्यक्ती किती कंझ्युम करते, अन्न वगैरेवरती किती खर्च करते, म्हणजे अन्न असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती किती खर्च करते, यावरती डिपेंडंट असतं जीवनमान निर्देशांक. ठीक आहे. आणि यामध्ये आपल्याला कोण तज्ञ दिसतात? ओकन आणि रिचर्डसन यांचं नाव आयोगाने 2022च्या मेन्सला एका ऑप्शन मध्ये दिलं होतं बघा. 2022च्या जीएस पेपर 4 मध्ये तुम्ही बघितलं असेल तर ऑप्शन मध्ये ओकन आणि रिचर्डसन हे ऑप्शन होता. ठीक आहे. मग आपल्याला ऑप्शनवरनं पण जज करायचं असतं की आयोग कुठेपर्यंत जाऊ शकतो, कोणत्या कोणत्या तज्ञांना मध्ये घेऊ शकतो, ओढू शकतं. तर मग हे अर्थतज्ञ आहेत ओकन आणि रिचर्डसन. हे काय म्हणतात ओकन आणि रिचर्डसन की राष्ट्रीय उत्पन्न तथा दरडोई उत्पन्नाच्या वाढीबरोबर लोकांचे जीवनमान उंचावलेच असे नसून जीवनमान स्तर हा मूलतः उपभोगाच्या स्तरावर अवलंबून असतो. मग हे व्हॉट दे आर डिस्क्रेडिटिंग, कशाला ते चूक ठरवतात, तर पर कॅपिटा इन्कमला ब्लाइंडली फॉलो करू नका. पर कॅपिटा इन्कम हे काय मेजर नाहीये लोकांच्या जीवनमान उंचावण्याचं. लोकांची लाईफ वगैरे सुधारली आहे हे तुम्ही पर कॅपिटा इन्कम वरून ठरवू शकत नाही, असं कोण म्हणते? ओकन आणि रिचर्डसन म्हणतात. ओकन आणि रिचर्डसन म्हणतात, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आणि फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स वरती आपल्याला प्रश्न 2022च्या प्रिलिम्सला विचारला होता. पीक्यूएलआय तुम्हाला दिसतं बघा, खालीच दिसते इथं. पीक्यूएलआय वरती प्रश्न विचारला होता. तर ही जी काय पीक्यूएलआय वगैरे आहे खाली दिलेलं आहे, अमेरिकेतील ओव्हरसीज डेव्हलपमेंट काउन्सिल ही संस्था जीवनाची भौतिक गुणवत्ता निर्देशांक पीक्यूएलआय क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स तयार करते. यामध्ये जीवनाच्या विविध घटकांना मूल्य देऊन विशिष्ट देशाच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाते. अर्थतज्ञ मॉरिस डी मॉरिस यांनी 1979 मध्ये या पद्धतीने विविध देशांचा अभ्यास केला आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला, पीक्यूएलआय मॉरिस डी मॉरिस यांनी डेव्हलप केलंय 1979 मध्ये. अर्थतज्ञ डॉक्टर मॉरिस डी मॉरिस यांनी 1979 मध्ये या पद्धतीने विविध देशांचा अभ्यास केला आहे. आणि या पद्धतीनुसार कुठल्या पीक्यूएलआयच्या पद्धतीनुसार एखाद्या देशाने साक्षरतेत सर्वाधिक यश प्राप्त केले असेल तर त्या देशाच्या साक्षरतेच्या आकड्याला म्हणजे साक्षरता निर्देशांकासाठी 100 हे मूल्य दिले जाते. अशाच प्रकारे उर्वरित निर्देशांकाची सरासरी काढली जाते. अशा प्रकारे जर हे निर्देशांक सातत्याने वाढत असतील तर त्या राष्ट्राचा आर्थिक विकास होत आहे असे म्हटले जाते. आणि या पद्धतीत मुख्य फायदा म्हणजे एखाद्या राष्ट्राच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांकडे सद्यस्थितीत किती लक्ष दिले जात आहे. आवाज येत नाहीये, एक मिनिट. आवाज माझ्याकडनं काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. हा बघा की या पद्धतीत मुख्य फायदा म्हणजे एखाद्या राष्ट्राच्या विकासासाठी या पद्धतीत मुख्य फायदा म्हणजे एखाद्या राष्ट्राच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांकडे सद्यस्थितीत किती लक्ष दिले जात आहे, भविष्यात किती लक्ष देणे गरजेचे आहे या अनुषंगाने विचार करता येतो. परंतु या निर्देशांकाचा एक प्रमुख दोष देखील सांगितला जातो. त्यानुसार काही देशांच्या उत्पन्नात वाढ होते परंतु जीवनमान निर्देशांकात वाढ होत नाही. ठीक आहे. अशा राष्ट्रांच्या आर्थिक विकासाचा निर्देशक होऊ शकत नाही. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्राच्या उत्पन्नात वाढ होत नसताना देखील जीवनमान सूचकांकांमध्ये सुधारणा होत असलेल्या राष्ट्रांना देखील आर्थिक विकास मोजण्यासाठी हा निर्देशक उपयुक्त ठरत नाही. उदाहरणार्थ भारतात 1990च्या दशकात साक्षरतेवर भर दिल्याने साक्षरतेच्या प्रमाणात वाढ झाली. अर्थात साक्षर लोकांचे उत्पन्न वाढताना देखील त्यांचे जीवनमान सुधारलेले आहे, न वाढता देखील जीवनमान सुधारलेले आहे. ठीक आहे. पुढे बघा, मूलभूत गरजांचा निर्देशक. आता मी कमेंट वगैरे वाचत नाही, फक्त जर आवाजाचा वगैरे प्रॉब्लेम आला तरच आपण ते बघूया. ठीक आहे. त्यानंतर सहस्त्रक विकास लक्ष्य वगैरे आपण हे बघूया. म्हणजे एमडीजी वगैरे एसडीजी वगैरे बघायचे इथे बघू, इथे काही गरज नाही त्याला बघण्याची. एमडीजी वरती एक टीका दिली आहे, ते टीका बघून घेऊ की एमडीजी वरती काय टीका दिली. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स वरती सहस्त्रक विकास लक्ष्यांमध्ये पर्यावरणाच्या चिरंतन विकासावर पुरेसा भर देण्यात आलेला नाहीये. म्हणजे एमडीजी मध्ये पर्यावरणावरती भर दिलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हे विचारलं जाऊ शकतं डायरेक्टली. ठीक आहे. सरळ सरळ विधान येऊ शकतं की एमडीजीचे क्रिटिसिझम काय. त्यानंतर जगातील बहुसंख्य देशातील लोक शेती क्षेत्रावर अवलंबून आहेत परंतु या ठिकाणी शेती क्षेत्रासाठी विशेष स्थान देण्यात आलेले नाही. तिसरे विधान आहे सहस्त्रक विकास लक्ष्यांमध्ये ठरवण्यात आलेल्या लक्ष्यांचे सांख्यिकी मोजमाप करणे अतिशय कठीण आहे. या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पुढे जाऊया. आर्थिक विकासाचे मापन हा एक टॉपिक आहे. हे आपण ऑलरेडी बघितले की राष्ट्रीय उत्पन्न वगैरे नॅशनल इन्कम बघितले आपण. आता हे तुम्ही पेशन्स एवढं असणार नाही तुम्हाला, हे डिटेल शिकवावं लागेल. पण ठीक आहे, याच्यातून ऑलरेडी आपण नॅशनल इन्कम बघितलं त्यामुळे परत बघायचं नाही.
ओके, पुढे बघा. पीक्यूएल आहे. पीक्यूएल वरती आपल्याला राज्यसेवा मेन्स राज्यसेवा प्रिलिम्स 2022चा क्वेश्चन आहे बघा, जो आत्ताच टाकला होता थोड्या वेळाखाली. पीक्यूएल मध्ये काय काय येतं या बाबतीत आपल्याला प्रश्न विचारला होता. राज्यसेवा पूर्व ऑगस्ट 2022 मध्ये जी झाली होती आपली, ठीक आहे, त्याच्यात पीक्यूएल वरती प्रश्न विचारला होता. सरळ सरळ आपल्याला इथे उल्लेख दिसतो पीक्यूएलचा वायसीएमओच्या पुस्तकामध्ये. ठीक आहे, हे तुम्हाला कुणीही सांगत नाही. म्हणजे घेणारे पण वगैरे लोक जे आहेत, कोणी पण म्हणजे जे शिकवतायत वगैरे, त्यांना पण क्वेश्चन आल्यावरच समजलं की इथं वगैरे असं काहीतरी दिलेलं आहे वगैरे. ठीक आहे, फक्त तुम्ही बोर होऊ नका. हे वायसीएमओचं सर काय शिकवतायत वगैरे असं करू नका, कारण बाकीचं सगळं तुम्ही वाचलेलं असतं. ठीक आहे, चाललंय ना व्यवस्थित का स्पीड अजून थोडंसं वाढवायचंय? समजतंय का सगळ्यांना? आय होप की तुम्ही एन्जॉय करताय सेशन. आवाज येतोय ना? ओके ओके, ठीक आहे. पीक्यूएल वरती क्वेश्चन टाकलेला आहे, बघून घेऊ शकता तुम्ही की जीवनमानाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक पीक्यूएल मोजताना कोणता घटक विचारात घेतला जात नाही? यामध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी, इन्फंट मॉर्टॅलिटी, बघा इथे दिलेल्या आहेत आपल्याला गोष्टी सगळ्या. शांत, स्थिर, स्लो सांगा, गडबड होत आहे. बरं, गडबड ह्यासाठीच करावी लागते की तुमच्याकडे पेशन्स नसतो. मला काही नाही, मी तुम्हाला 2 दिवस शिकू शकतो कंटिन्यू. ठीक आहे, कारण शेवटच्या स्टेजमध्ये आपण आहोत. तुम्ही आतापर्यंत बऱ्यापैकी वाचला असेल, रिडिंग केला असेल. आणि बघा इथे बघूया, पीक्यूएल आहे. पीक्यूएल वरती 2022च्या प्रिलिम्सला प्रश्न विचारला होता. मॉरिस डी मॉरिस यांनी हे डेव्हलप केलेलं आहे. तर तुम्ही बघितलं असेल वरती की कोण असं होतं की ज्यांनी आपल्या पर कॅपिटा इन्कम हे म्हणजे मूर्खपणाचं आहे असं कोणी म्हटलं होतं. इथे तुम्हाला दिसू शकतं की पर कॅपिटा इन्कमच्या बाबतीमध्ये पर कॅपिटा इन्कमला कोणी अपोज केलेलं सांगा, लवकर कमेंट करा. हु अपोज्ड पर कॅपिटा इन्कम? नाव सांगा, लवकर सांगायचंय. मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की राज्यसेवा मेन्स 2022ला या दोघांच्या नावाचा उल्लेख देऊन ऑप्शन मध्ये दिला होता. ठीक आहे, आठवत नाही का? लक्ष नाही मग तुमचं. ठीक आहे, ओकन अँड रिचर्डसन आहे ते, ओकन अँड रिचर्डसन. ठीक आहे, ओकन अँड रिचर्डसन हे व्यक्ती आहेत की ज्यांनी पर कॅपिटा इन्कम डझंट शो द रिअल पिक्चर, पर कॅपिटा इन्कम हे खरं चित्र दाखवत नाही असं म्हटलं होतं. बघा इथे तुम्हाला दिसतंय परत एकदा स्क्रीनवरती, ओकन आणि रिचर्डसन यांच्या मते राष्ट्रीय उत्पन्न तथा दरडोई उत्पन्नाच्या वाढीबरोबर लोकांचे जीवनमान उंचावलेच असे नसून जीवनमान स्तर हा मूलतः उपभोगाच्या स्तरावर अवलंबून असतो. ठीक आहे, बघा जीवनमान उंचावलेच असं नाही. कशामुळे? पर कॅपिटा इन्कम मुळे जीवनमान उंचावलेच असं नाही, तर ह्यावरती पर कॅपिटा इन्कम वरती जीवनमान उंचावले हे अवलंबून असणार आहे. मग कशावरती अवलंबून असतं? उपभोगाच्या स्तरावर अवलंबून असतं. एखादा व्यक्ती एखाद्या बाजारामध्ये जाऊन काय काय वस्तू विकत घेतोय यावरती ठरतं की त्या व्यक्तीचं जीवनमान उंचावले का नाहीये. ठीक आहे, नुसतं फक्त तुम्ही ऍव्हरेज काढताय सगळ्या नॅशनल इन्कम बाय पॉप्युलेशन करून तुम्ही पर कॅपिटा इन्कम काढून तुम्ही म्हणू शकत नाही की पर कॅपिटा इन्कम जास्त झालं म्हणून लोकांच्या जीवनमानामध्ये सुधारणा झालेली आहे, असं मत होतं ओकन आणि रिचर्डसन यांचं. ठीक आहे, ओकन आणि रिचर्डसन यांचं. उद्धव आणि आपले दररोजचे जे सेशन करणारे लोक आहेत त्यांनी एकदा कमेंट जर बघत असाल तर तुम्ही लिंक शेअर करा, पीडीएफ शेअर करा, ह्या सगळ्यांना थोडंसं मदत करा. ठीक आहे, बाकीचे जे आपले रेग्युलर आहेत त्यांना सगळ्यांना सांगतोय की जे जे कमेंट येत आहेत त्यांना थोडंसं रिस्पॉन्ड करा. ओकन आणि रिचर्डसन कळालं, जे अपोज करतायत कोणाला? पर कॅपिटा इन्कमला. आणि आपण खाली बघितलं होतं की पीक्यूएल आहे, पीक्यूएल मध्ये काय येत नाही? पर कॅपिटा इन्कम येत नाही. ठीक आहे, पीक्यूएल मध्ये पर कॅपिटा इन्कम हा इंडिकेटरच नसतो, म्हणजे फॅक्टरच नसतो. पीक्यूएल मध्ये काय काय दिलं? मग पीक्यूएल मध्ये काय काय कशाची गणना होते? इन्फंट मॉर्टॅलिटी रेट बघितल्या जाते पीक्यूएल मध्ये. ओके, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. त्याच्यानंतर लाईफ एक्सपेक्टन्सी ऍट एज 1 हे बघितलं जातं. 15 वर्ष वयावर मूलभूत साक्षरता दर, बेसिक लिटरसी रेट ऍट एज 15, या 3च गोष्टी पीक्यूएल मध्ये बघितल्या जातात. डेव्हलप कोणी केली आहे? मॉरिस डी मॉरिस यांनी 1970च्या दशकाच्या मध्यावधीत जीवनमानाशी निगडीत उत्पन्नेतर पैलूंवर आधारित जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक पीक्यूएल विकसित केलेला आहे. हे लक्षात घ्यायची गोष्ट की 1970ला ह्यांनी पीक्यूएल डेव्हलप केला. याचं नेक्स्ट व्हर्जन पुढे काय असेल सांगा बरं? पीक्यूएलचं नेक्स्ट व्हर्जन आहे 1990ला जी आपली एचडीआय आलेलं आहे ना, एचडीआय ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, हे दुसरं तिसरं काही नसून पीक्यूएललाच पुढे एक्सटेंड केलेलं आहे. ठीक आहे,
PQLI लाच पुढे एक्सटेंड करून HDI आलेला आहे. कारण HDI मध्ये पण ह्याच गोष्टी आपल्याला दिसतात. लाईफ एक्सपेक्टन्सी ऍट बर्थ आपण बघतो, एज्युकेशन बघतो आपण, ठीक आहे. त्यानंतर आपण ठीक आहे लाईफ एक्सपेक्टन्सी बघतो आणि त्यानंतर एज्युकेशन वगैरे बघत असतो आपण त्याच्यामध्ये. आणि इथं आपल्याला इन्फंट मॉर्टॅलिटी हा एक इंडिकेटर दिलेला आहे की जो PQLI मध्ये इन्क्लूड आपण करतोय. इन्फंट मॉर्टॅलिटी, लाईफ एक्सपेक्टन्सी ऍट बर्थ आणि बेसिक लिटरसी रेट ऍट एज 15 या गोष्टी फक्त PQLI मध्ये येतात. आता PQLI ची स्केल प्रत्येक सूचकाला 0 ते 100 या परिणामान स्केलवर क्रमबद्ध केले जाते. त्या अंतर्गत 0ला निकृष्ट, निम्नतम कामगिरी आणि 100 सर्वोत्तम कामगिरी या स्वरूपात विचार घेतले जाते. हे विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, हे विचारलं जाऊ शकतं. 0 जर असेल तर निकृष्ट आणि 100 असेल तर सर्वोत्तम कामगिरी, हे आपल्याला दिसतं होताना. ठीक आहे, त्यानंतर आता पुढे बघूया. PQLI चे मापन वगैरे दिलेलं आहे, काही गरज नाही एवढं जास्त करण्याची. भारताचा PQLI 2011 मध्ये किती होतं? जास्त सरळ स्टेटमेंट विचारलं जाऊ शकतं. 2011 मध्ये भारताचा PQLI 77% होता. 77%. ओके, 77% होता भारताचा PQLI. त्यानंतर पुढे जाऊया. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स वगैरे आपण सगळं पुस्तकातून बघू आपल्या. ठीक आहे, हे ऑलरेडी आपल्याकडे सगळं कव्हर केलेलं आहे. HDI ची आवश्यकता का पडली हा पॉईंट आपल्याला तिकडे दिलेला नाहीये, तो इथून बघून घेऊ. HDIच्या माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्न GNP आणि जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक PQLI एकत्रित मापन करणे शक्य होते. म्हणून आपण PQLIचा सक्सेसर PQLIच्या पुढे आपण HDI आणलेला आहे, हे लक्षात घ्यायचं इथं. ठीक आहे, हा पॉईंट एक लक्षात ठेवा की PQLI सोबत बघा, लक्षात घ्या, राष्ट्रीय उत्पन्न सुद्धा आपण मोजतोय. PQLI आणि राष्ट्रीय उत्पन्न हे जीएनपी पर कॅपिटा आपण मोजतो का HDI मध्ये? तर हो, जीएनपी पर कॅपिटा आपण मोजत असतो. हे आपल्याला विचारलं होतं, जीएनपी पर कॅपिटा च्या ऐवजी GDP पर कॅपिटा टाकलं होतं त्यांनी. तर आपण जीएनपी पण मोजतोय, जीएनपी पर कॅपिटा पण मोजतोय, ऍज वेल एज PQLI मध्ये जे काही भौतिक निर्देशांक होते, जसं की इन्फंट मॉर्टॅलिटी रेट आहे, लाईफ एक्सपेक्टन्सी आहे. ठीक आहे, त्यानंतर शिक्षणाच्या बाबतीत, लिटरसीच्या बाबतीत सुद्धा एक निर्देशक होता. त्या सगळ्या गोष्टी आपण HDI मध्ये घेतोय. म्हणून HDI ची आवश्यकता होती की आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न किंवा जीएनपी इन्क्लूड करायचं होतं, म्हणून आपण घेतलेलं आहे. बघा, समाजातील प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्यासाठी आवश्यक उत्पन्न, चांगले आरोग्य सुविधा, शिक्षण, दीर्घायुष्य मिळणे गरजेचे असते. या सर्वच घटकांचे संख्यात्मक मापन करणे कठीण असते, परंतु HDIच्या माध्यमातून हे शक्य होते. HDIच्या माध्यमातून संख्यात्मक, उदाहरणार्थ उत्पन्न व गुणात्मक, शिक्षण, आरोग्य घटकांना म्हणजे सामाजिक व आर्थिक घटकांना एक समान मापात मोजणे शक्य होते. म्हणून HDIची आवश्यकता होती. वर्ष 2010 मध्ये UNDPने HDIच्या मापनामध्ये थोडासा बदल वगैरे केला. ठीक आहे, 3 पैलू त्याच्यामध्ये जर बघितले आपण, आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य जीवन, साक्षरता निर्देशांक, राहणीमानाचा दर्जा, या गोष्टी आपल्याला HDI मध्ये येताना दिसतात. हे आपण बघूया जेव्हा आपण आपल्या पुस्तकातून बघू, तेव्हा HDI वगैरे सगळं डिटेल होईल. त्यामुळं इथं बघण्याची गरज नाही. 2020 ला तो प्रश्न विचारला होता. GNP पर कॅपिटा आहे ते, GDP नाही, GDPचा उल्लेख आपण तिथे करत नाही. ठीक आहे, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स कधी लॉन्च झाली होती? 1997 मध्ये. ओके, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स 1997 मध्ये लॉन्च झाली होती. पुढे काय महत्वाचं दिले? मानव विकास निर्देशांकांची कल्पना मिसबा उल हक कसं दिले बघा ऑप्शन मध्ये. आणि आयोगाने असाच सेम प्रश्न विचारला होता ना मिसबा उल हक ऑप्शन देऊन. मिसबा उल हक असा ऑप्शन होता, चुकीचं होतं ते. महबूब उल हक यांनी डेव्हलप केलेली आहे HDI ची संकल्पना, आणि अमर्त्य सेन सोबत होते त्यांच्या. ठीक आहे, अमर्त्य सेन आणि महबूब उल हक या दोघांनी केली आहे. त्यानंतर GDI कधी डेव्हलप केला? 1995. जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स 1995. HPI 1997. हे अजून आपलं होणार आहे, पुढे बघू. बघा, इथे एक विधान दिले, HDI ची संकल्पना संयुक्त राष्ट्र संघाच्या विकास कार्यक्रमाद्वारे म्हणजे UNDP द्वारे 1990 मध्ये जगासमोर सर्वप्रथम मांडलेली आहे. कोणी? महबूब उल हकने. ठीक आहे, डॉक्टर बघा, भारताचे नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर अमर्त्य सेन व महबूब उल हक यांना मानव विकास निर्देशांक HDI या संकल्पनेचे श्रेय जाते. ठीक आहे, मेघनाथ देसाई यांचा पण उल्लेख होता त्याच्यामध्ये. हे आयोगाने विचारलं होतं मागे एकदा. त्यानंतर आता आर्थिक विकासाच्या समस्या वगैरे हा एक पॉइंट आहे. बघा,
दारिद्र्याचे दुष्टचक्र, राज्यसेवा प्रिलिम्स 2023. म्हणजे ह्या एका पुस्तकातून तुम्हाला बघत असाल तर 2-3 प्रश्न आपल्याला एकाच पुस्तकातून विचारलेले दिसतात. आणि हे त्यांनी 2022 ला पण विचारले PQL ला. त्याच्यानंतर दारिद्र्याचे दुष्टचक्र वगैरे इथून विचारले. ऑलरेडी त्यांनी विचारून ठेवलं होतं की दारिद्र्याचे दुष्टचक्र संकल्पना कोणी दिली, पण त्यांनी थोडंसं डिटेलमध्ये विचारलं यावेळेस. ओके, तर दारिद्र्याच्या दुष्टचक्राबाबतीत आपण जर बघितलं, दारिद्र्य हे विकसनशील देशाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, एखादा देश गरीब आहे कारण तो गरीब आहे, यालाच विकसनशील देशातील दारिद्र्याचे दुष्टचक्र असे म्हणतात. दारिद्र्याचे दुष्टचक्र ही चक्राकार प्रक्रिया आहे ज्यामध्ये सुरुवात दारिद्र्यानेच होतो व शेवट देखील दारिद्र्यानेच होतो. वर्ष 1951 मध्ये प्रा विन्स्लो यांनी जिनेवा येथील विश्व स्वास्थ्य संघटनेच्या परिषदेत द कॉस्ट ऑफ सिकनेस आणि प्राइस ऑफ हेल्थ या विषयावर विचार व्यक्त करताना असे म्हटले की दारिद्र्य आणि आजारपण हे दुष्टचक्रातील क्रमबद्ध चालणारे प्रकार आहेत. ठीक आहे, दारिद्र्य आणि आजारपण हे दुष्टचक्रातील क्रमबद्ध चालणारे प्रकार आहेत. लोक दरिद्री झाले कारण ते आजारी होते आणि ते अधिक दरिद्री होत गेले कारण ते सातत्याने आजारी होते. ओके, हे कोणी म्हटले? विन्स्लो यांनी म्हटले. विन्स्लोचं विधान पण विचारलं जाऊ शकतं का? तर हो, विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, विन्स्लो यांचं सुद्धा विधान विचारलं जाऊ शकतं. हा, हे जे विधान दिलं होतं आयोगाने की मानव विकास निर्देशांक या संकल्पनेचे श्रेय लॉर्ड मेघनाथ देसाई व प्रा अमर्त्य सेन यांना जाते. ठीक आहे, हे विधान पण आयोगाने बरोबर दिलेलं आहे, तर लक्षात ठेवा. ठीक आहे, मेघनाथ देसाई यांना पण श्रेय दिलेलं आहे त्यांनी. नर्क्से यांच्या बाबतीत आपल्याला 2023च्या प्रिलिम्सला प्रश्न विचारला होता. यामध्ये काय दिले? रॅग्नार नर्क्स यांनी जगात सर्वप्रथम दारिद्र्याच्या दुष्टचक्राला स्पष्टपणे व विस्ताराने मांडले. त्यांनी दारिद्र्याच्या दुष्टचक्राचे वर्णन एका वाक्यात केले आहे: देश दरिद्री आहे कारण तो दरिद्री आहे. अ कंट्री इज पोअर बिकॉज इट इज पोअर. हे कोणी म्हटले? रॅग्नार नर्क्स यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, आपल्याला काय विचारलं होतं प्रश्न 2023च्या प्रिलिम्सला? सगळ्यांना आठवतोय? ठीक आहे, सोर्स दिसला तुम्हाला सगळ्यांना? कसं वाटतंय आता? बरं वाटतंय का? सोर्स आपण जो करतोय आहे का रिलेव्हंट? बघा, विकसनशील देशात दारिद्र्याचे दुसरे दुष्टचक्र भांडवल तुटवड्यामुळे निर्माण होते. मग लक्षात घ्या की कॅपिटल डिफिसिट असल्यामुळं सुद्धा दारिद्र्याचे दुसरे दुष्टचक्र निर्माण होतं. मग सरळ सरळ विधान पण येऊ शकतं की विकसनशील देशात दारिद्र्याचे दुसरे दुष्टचक्र भांडवल तुटवड्यामुळे निर्माण होते. दुसरे दुष्टचक्र कशामुळे निर्माण होते हे विचारलं जाऊ शकतं. भांडवल तुटवड्यामुळे निर्माण होते. ओके, हा, त्याच्यामध्ये अजून एक एक्सप्लेनेशन त्यांनी दिले आपल्या नरक्से यांनी. नरक्से यांनी काय म्हटले की दारिद्र्याच्या दुष्टचक्रात विकसनशील देश सापडलेले आहेत. दरिद्री देशातील लोक दरिद्री आहेत. ते दारिद्र्यात जीवन जगत असल्याने त्यांना पुरेसे खाद्यान्न मिळत नाही. खाद्यान्न न मिळाल्यामुळे शरीर प्रकृती नीट राहत नाही. परिणामी सदृढ शरीर प्रकृतीच्या अभावाने त्यांची कार्यक्षमता कमी असते. कामच करता येत नाही त्यांना. जर खायला मिळत नसेल तर ते तब्येत बरोबर असणार नाही, आणि तब्येत बरोबर नसेल तर कार्यक्षमता कमी असेल, काम करण्याची क्षमता कमी असेल, आणि अपुरी कार्यक्षमता असेल तर त्यांची मिळकत किंवा इन्कम कमी असेल. इन्कम कमी झाल्यावर काय होतं? परिणामी ते आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकत नाहीत व दारिद्र्यात जीवन जगतात. थोडक्यात दारिद्र्य, अपुरे अन्न, कमी कार्यक्षमता, कमी उत्पन्न, दारिद्र्य अशी अविकसित देशाची अवस्था असते. विकसनशील देशात दारिद्र्याचे दुसरे दुष्टचक्र भांडवल तुटवड्यामुळे निर्माण होते. हे विधान जसं तसं विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, हे जसं जसं विचारलं जाऊ शकतं. विशेष सायकल ऑफ पॉवर्टी. येस भूषण सर, तुम्हाला दिसत नाहीये का? हे स्क्रीन दिसत नाहीये का? 34 नंबरचं पेज आहे. PDF पेज नंबर 34 आहे. ओके, त्यानंतर पुढे बघूया. विकसनशील देशातील तिसरे दुष्टचक्र म्हणजे लोकांची निरक्षरता, मागासलेपण, तांत्रिक कौशल्याचा अभाव. ठीक आहे, जे महत्वाचं आहे तेच सांगतोय, जास्त वेळ जाणार नाही. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रा मायर आणि बाल्डविन यांचे विचार घेऊया. विचार त्यांचे. प्रा नर्क्सेच्या उलट प्रकारचे दारिद्र्याचे दुष्टचक्र मायर आणि बाल्डविन यांनी दिलेले आहे. मानवी बळ आणि नैसर्गिक साधनांच्या अल्प वापरामुळे दारिद्र्याचे दुष्टचक्र निर्माण होते, असा विचार या दोघांनी मांडला. कोणी? मेयर आणि बाल्डविन यांनी. थोडक्यात अर्धविकसित नैसर्गिक साधने, निम्न उत्पादकता, अल्प वास्तविक उत्पन्न, अल्प मागणी, अल्प बचत, अल्प भांडवल निर्मिती, कमी उत्पादन, आर्थिक मागासलेपण या पद्धतीने दारिद्र्याचे दुष्टचक्र कार्य करते. ठीक आहे, गॅलब्रेथ वरती क्वेश्चन काल टाकला होता. किती टक्के लोकांनी उत्तर बरोबर दिले याचं गॅलब्रेथचं? ठीक आहे, काल क्वेश्चन टाकला होता. 1418 लोकांनी आन्सर केले, 5% लोकांनी आन्सर बरोबर दिले. ठीक आहे, ते पण असं तुक्का मारून आला असेल किंवा ज्यांनी वाचलंय त्यांना. ठीक आहे, पण बऱ्याच लोकांनी तुक्का मारून उत्तर बरोबर आणलं असेल. ते गॅलब्रेथचं मी काल विधान टाकलं होतं बघा. ठीक आहे, गॅलब्रेथचं विधान क्वेश्चन सॉल्व्ह केलं असेल सगळ्यांनी.
अ कंट्री इज पोअर बिकॉज इट इज पोअर, रॅग्नार नर्क्स. ठीक आहे. कोणाची नावं दिसतात? मेरिडाल दिसतं, रॅग्नार नर्क्स, रॉबिन्स आणि मार्शल यांची नावं ऑप्शनमध्ये दिसतात आपल्याला. पण इथं गॅल्ब्रेथवरती फोकस करा सगळ्यांनी. जॉन गॅल्ब्रेथ, जॉन कॅनेथ गॅल्ब्रेथचे विचार बघा. दारिद्र्याच्या दुष्चक्राच्या कारणांचा उहापोह करताना गॅल्ब्रेथ काय म्हणतात बघा, लोक गरीब असतात कारण त्यांना गरिबीत जगण्याची सवय झालेली असते. म्हणजे हे पूर्णपणे ब्लेम करणं झालं गरिबांना डायरेक्टली. गरीब असतात लोक कारण त्यांना गरिबीत जगण्याची सवय झालेली असते. हे ह्याच्यावरती भरपूर टीका झाली नंतर, की तुम्ही असं कसं काय म्हणताय की गरिबीत जगण्याची सवय कशी काय होऊ शकते लोकांना. ठीक आहे. लोक गरीब असतात कारण त्यांना गरिबीत जगण्याची सवय झालेली असते. कोणाचे विचार आहेत? गॅल्ब्रेथ यांचे विचार आहेत. गॅल्ब्रेथ. ठीक आहे. जॉन केनेथ गॅल्ब्रेथ, जॉन के गॅल्ब्रेथ. लोक गरीब असतात कारण त्यांना गरिबीत जगण्याची सवय झालेली आहे. पुढे असं म्हटलेलं आहे, दरिद्री देश नैसर्गिक दृष्ट्या दरिद्री असतो. ठीक आहे. एखादा देश गरीब आहे कारण त्या देशाने पूर्वीपासूनच विकासाकडे दुर्लक्ष केले आहे. शोषणाचा परिणाम म्हणजे दारिद्र्य होय. अपुरे भांडवल हे दारिद्र्याचे कारण आहे. अतिरिक्त लोकसंख्या ही गरिबीचे कारण आहे. आर्थिक स्थिती चांगली नसणे हे गरिबीचे कारण आहे. अज्ञानामुळे दारिद्र्याची निर्मिती होते. हे सगळं म्हणतात कोण? जॉन केनेथ गॅल्ब्रेथ. ठीक आहे. बऱ्यापैकी त्यांचे विचार म्हणजे पटण्यासारखे आहेत. काही विचार आपल्याला पटत नाहीत, की लोक गरीब असतात कारण त्यांना गरिबीत जगण्याची सवय झालेली असते. हे थोडंसं पटत नाही, पण त्यांनी ते दिलेलं आहे. आयोगाला हे इंटरेस्टिंग वाटू शकतं आणि आयोग विचारू शकतं की लोक गरीब असतात कारण त्यांना गरिबीत जगण्याची सवय झालेली असते. हे कोणाचं विधान आहे? जॉन केनेथ गॅल्ब्रेथ यांचं विधान आहे. जॉन केनेथ गॅल्ब्रेथ. ओके. त्यानंतर गुन्नर मेडल यांच्या बाबतीत बघा. मेडल यांच्या मते दारिद्र्याचे दुष्चक्र नेहमी खालच्याच दिशेने जाणारे असावे अशी आवश्यकता नाही. सोप्या शब्दात सांगायचे झाले, एखादा दरिद्री देश सतत दारिद्र्यात राहील, सतत दरिद्री होत जाईल असे गृहीत धरणे चुकीचे आहे. कारण प्रत्येक आर्थिक प्रक्रियेनंतर स्थिरतेची किंवा संतुलनाची एक स्थिती असते. अशा स्थितीत सर्व आर्थिक घटक स्थिर असतात आणि ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. या परिस्थितीत अशी शक्यता असते की एखाद्या घटकाच्या विशेष प्रभावपूर्ण धक्क्याने अर्थव्यवस्थेला एक नव्या वळणावर येऊन त्यामध्ये बदल होईल. बघा, विशेष प्रभावपूर्ण धक्का म्हणजे काय असतं? विशेष प्रभावपूर्ण धक्का म्हणजे सरकारने एखादी धोरण अशी अवलंबली, त्याला बिग पुश वगैरे म्हणतात बघा. ठीक आहे. एखाद्या प्रकारे सरकारने वगैरे असं धोरण अवलंबलं की ज्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडून आणता येऊ शकतो, तर त्यामुळे सुद्धा अर्थव्यवस्थेमध्ये बदल होऊ शकतात. हे कंटिन्यू करणार नाही सायकल, असं गुन्नर मेडल म्हणतात. नच थेरी. येस. ठीक आहे. त्यानंतर दारिद्र्याचे दुष्चक्र कसे तोडायचे? नरसे यांच्या मते अर्थव्यवस्थेत भांडवल गुंतवणूक वाढवून बाजारपेठेचा विस्तार केला पाहिजे. त्यानंतर शेती, उद्योग, सेवा हे सगळं माहिती आपल्याला. देशांतर्गत आणि विदेशी वापरात समतोल प्रस्थापित करणे हे सुद्धा एक सोल्युशन आहे, ज्यामुळे विशेष सायकल ऑफ पॉवर्टी तोडता येऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर उत्पादन घटकांच्या मागणी पुरवठ्यात समतोल निर्माण करणे, या गोष्टी सुद्धा आहेत. सरकारी क्षेत्रांना पुढे आणून संघटनशीलतेतील कमतरता दूर करणे, हे सुद्धा विशेष सायकल ऑफ पॉवर्टी वगैरे दूर करू शकतं. ओके. पुढे जाऊया आता बाकी बेरोजगारी, आर्थिक विषमता यामुळे उद्भवणाऱ्या समस्या. बेरोजगारीमुळे काय समस्या उद्भवतात? बेरोजगारीचा वित्तीय खर्च शासनावरती होतो. खरेदी शक्ती कमी होते लोकांची. सर्वांगीण घसरण, पर्यावरणीय प्रश्न, मानसिक आरोग्याची समस्या, आरोग्य समस्या आणि कौटुंबिक संघर्ष. रोजगार नसेल तर गुन्नर मेडल रोलिंग प्लॅन बघूया आपण ते पुढं. आरोग्य समस्या आणि कौटुंबिक संघर्ष, करांचा वाढता भार, कौशल्य घटीचा धोका. करांचा वाढता भार काय दिले बघा, लक्षात घ्या. बेरोजगार व्यक्तींना सरकार बेरोजगार भत्ता देत असेल तर हा खर्च भरून काढण्यासाठी करपात्र व्यक्तींच्या कर रकमेत वाढ करावी लागते, म्हणून करांचा भार वाढतो. म्हणजे तुम्हाला जर उद्या विधान केलं की बेरोजगारीमुळे करांचा वाढता भार म्हणजे बेरोजगारीमुळे करांचा भार वाढतो, तर तुम्हाला वाटू शकतं की असं कसं काय होऊ शकतं. पण असं होऊ शकतं. कसं होऊ शकतं बघा, कॉन्सेप्टच्या लेवलला विचार केल्यावरती, समजा बेरोजगार व्यक्ती असतील, बेरोजगार व्यक्तींना बेरोजगार भत्ता द्यावा लागतो आणि बेरोजगार भत्ता देण्यासाठी पैसे कुठून येतील सरकारकडे? तर ते करामधून येतील आणि हा खर्च भरून काढण्यासाठी सरकार कर लावतं. परिणामी कर भरणाऱ्या म्हणजेच काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये या अनुषंगाने नाराजीची भावना पसरते व कराच्या वाढत्या भाराच्या दबावाखाली त्यांना जीवन जगावे लागतंय. ही गोष्ट सुद्धा इथे इन्क्लूड करावी लागेल. कौशल्य घटीचा धोका, रोजगार पुन्हा प्राप्त करणे कठीण, सामाजिक समस्या, आर्थिक विषमता वगैरे सगळ्या गोष्टी बेरोजगारीमुळे निर्माण होतात. ठीक आहे. आर्थिक विकासाचे आर्थिक घटक काय आहेत? कॅपिटल फॉर्मेशन, डिझायर टू डेव्हलप, विकास साधण्याची इच्छा, विक्री योग्य शेतमालाच्या अधिक आणि विदेशी वापर. हे साधण्याची इच्छा हे फक्त काढून टाकून देऊन इकॉनॉमिक फॅक्टर्स इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे भांडवल निर्मिती, विक्री योग्य शेतीमालाचे अधिक आणि विदेशी व्यापार या गोष्टी आहेत. ठीक आहे. आता पुढे एक पॉईंट दिलाय. किंडल बर्जर यांच्या मते जोपर्यंत अमेरिकेतील प्रति श्रमिक भांडवल एवढे प्रमाण प्राप्त करता येत नाही तोपर्यंत त्यांना भांडवलाचे धनीकरण
कॅपिटल डिपनिंग आणि कॅपिटल डिपनिंग न करता भांडवली विस्तार कॅपिटल बिल्डिंग वाईडनिंग करण्याचे धोरण त्यांना अधिक फायद्याचे ठरेल, असं किंडल बर्जर म्हणत होते. हे फक्त एकदा वाचून घ्या आणि लिहून घ्या, विचारलं तर विचारू शकतात. बघा, आर्थिक विकासाचा जलद वेग ही अविकसित देशांची प्राथमिक गरज असते, हे सुद्धा इथे दिलेले आहे. आता आर्थिक विकासासाठी देशांतर्गत उपाययोजना हा एक पॉईंट दिला होता. अर्थशास्त्राचे जनक ऍडम स्मिथ यांनी स्थिर भांडवलाचे 4 प्रकार सांगितले होते. त्यामध्ये पहिला आहे व्यापारासाठी उपयुक्त यंत्रसामग्री आणि अवजारे, उत्पन्न निर्मितीसाठी इमारती, जमीन सुधारणा, मानवी भांडवल. ठीक आहे. आर्थिक विकासासाठी स्थिर भांडवलाचे 4 प्रकार ऍडम स्मिथने सांगितले. त्यामध्ये समाजातील सर्व सदस्यांनी विकासासाठी उपयुक्त अशी पात्रता धारण केली पाहिजे. म्हणजेच मानवी भांडवलात वाढ झाली पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या की प्रत्येकाला कॅपेबिलिटी असावी की तो काम करू शकेल. ठीक आहे. असा चौथा स्थिर भांडवलाचा प्रकार सुद्धा सांगितला त्यांनी होता. बघा की ऍडम स्मिथने स्थिर भांडवलाच्या प्रकारामध्ये काय काय घेतले हे आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलं जाऊ शकतं. 1, 2, 3, 4 असं पर्याय देऊन विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी कोणता घटक हा ऍडम स्मिथ यांनी स्थिर भांडवलामध्ये सांगितला नव्हता. ऑप्शन दिले जाऊ शकतात. त्यामध्ये हे 1, 2, 3 ऑप्शन येतील आणि याच्यामधले एकतर काढून टाकतील एखादं काहीतरी. मानवी भांडवल काढून त्याच्या जागी दुसरं काहीतरी टाकतील. तर लक्षात घ्या की तुम्हाला मानवी भांडवल जर या स्थिर भांडवलामध्ये स्थिर भांडवलाच्या 4 प्रकारापैकी एक आहे असं जर म्हटलं तर कन्फ्युज होऊ शकतं. तर जनक ऍडम स्मिथ जे आहेत त्यांनी काय सांगितले, स्थिर भांडवलाचे प्रकार 4 सांगितलेत. त्याच्यामध्ये आपल्याला व्यापारासाठी उपयुक्त यंत्रसामग्री आणि अवजारे हे तर कुठलाही उद्योग करण्यासाठी लागणारच आहेत. उत्पन्न निर्मितीसाठी इमारती हे सुद्धा लागणार आहे. जमीन सुधारणा ह्या सुद्धा लागणार आहेत आणि मानवी भांडवल हे 4 फॅक्टर्स आहेत, ते लक्षात ठेवा ऍडम स्मिथचे. ठीक आहे. 4 प्रकार सांगितलेले आहेत, 4 टाइप्स. पुढे जाऊया. मानवी भांडवल काय असतं याच्यावरती मला वाटतं आयोगाने प्रश्न विचारला होता. युपीएससीला प्रश्न विचारला होता बघा, ह्युमन कॅपिटल म्हणजे काय. ठीक आहे. ह्युमन कॅपिटल इंडेक्स एमपीएससीने विचारली, युपीएससीने ह्युमन कॅपिटल म्हणजे काय हे विचारलं. तर हे लक्षात घ्यायचं. मानवी भांडवल म्हणजे काय, तर मानवी भांडवल म्हणजे आर्थिक व्यवस्थेसाठी उपयुक्त असणारा ज्ञानाचा साठा, मानवी वर्तन, सामाजिक तथा व्यक्तिगत गुणधर्म म्हणजे मानवी भांडवल होय. ठीक आहे. हे लक्षात घ्या. सोप्या शब्दात मानवी भांडवल म्हणजे संसाधनाचा असा साठा की ज्यामध्ये ज्ञान, हुशारी, कौशल्य, पात्रता, अनुभव, प्रशिक्षण, शहाणपण आणि कृतिस्वातंत्र्य इत्यादींचा समावेश होतो. आणि त्याद्वारे एखाद्या राष्ट्राची, राज्याची तथा प्रदेशाची विशिष्ट ध्येय संपादित करण्यासाठी संपत्तीची निर्मिती करणे शक्य होते. हे मानवी भांडवलामध्ये दिलेलं आहे. बघा, पुढे एक महत्वाचा मुद्दा दिलाय. 1961 मध्ये अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशनच्या अध्यक्षपदावरून भाषण करताना प्राध्यापक शुल्झ यांनी जगासमोर सर्वप्रथम मानवी भांडवल गुंतवणुकीची संकल्पना मांडलेली आहे. सरळ सरळ विधान विचारलं जाऊ शकतं की मानवी भांडवल गुंतवणुकीची संकल्पना कोणी मांडली, म्हणजे पहिल्यांदा कोणी मांडली. तर हे इथे लक्षात घ्यायचं. 1961 मध्ये अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशनच्या अध्यक्षपदावरून भाषण करताना प्राध्यापक शुल्झ यांनी जगासमोर सर्वप्रथम मानवी भांडवल गुंतवणुकीची संकल्पना मांडलेली आहे, म्हणजेच ह्युमन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. पुढे जाऊया. रोजगार वृद्धी कशी होऊ शकते, केन्स वगैरेचा प्रभाव होता. केन्स काय म्हणतो, फिस्कल डिफिसिट वगैरे वाढवा आणि रोजगार निर्मिती करा. ठीक आहे. ठीक आहे. सार्वजनिक कर्जाच्या बाबतीत व्याख्या गरज नाहीये, हे मेन्सला आहे पूर्ण. हा ठीक आहे. आपला जो काही मेन पोर्शन होता वायसीएमए मधला तो आपण इथून बघून घेतलेला आहे पॉवर्टीच्या बाबतीमध्ये. अजून काही ऍडिशनल असेल तर त्याचं वेगळं लेक्चर घेऊन मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे.